मी विजय पाटील कृषीतेज या यूट्यूब चॅनलमधलं आपलं सरचं स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो आहे करजकुपे येथे राहुल चौधरी यांच्या प्लॉटला. तर या पावसात व्हिडिओ घेण्याचं कारण एकच की बऱ्याच भागात आपले नंदुरबार जिल्ह्यात विल्टिंगचा प्रॉब्लेम खूप सुरू झालेला आहे आणि नको त्या शेतकरी नको त्या प्रोडक्टवर बरेच खर्च होतो आहे. तर आपण राहुल दान त्यांच्या आधी त्यांना मिरचीचाही बऱ्यापैकी अनुभव आहे. त्यांनी मागच्या वर्षी मिरची लावलेली, तर त्यांनी त्यांच्या मागच्या वर्षी जो विल्टिंगचा इश्यू आला होता, तर त्यांना ते काय काय प्रॉब्लेम आले आणि त्यांनी आता आपण 4 दिवस अगोदर न्यूट्रीफाईट दिलेलं आहे. त्यानंतर त्यांना आलेला फीडबॅक हा त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार दादा. नमस्कार, माझं नाव राहुल चौधरी. माझा मोबाईल नंबर 9075983855. मागच्या वर्षी 5 एकर मिरची होती माझी. भरपूर त्याला काही सोडलं गेलं, हायड्रोजन पॅरॉक्साईड लाईट वगैरे येते, तर काही फरक नव्हता. पण यावर्षी थोडं मी हे केली, मग आपण बाहेरून माहिती काढली, तर न्यूट्रीफाईट करून एक प्रोडक्ट माहिती पडलं. त्याला 3-4 दिवस अगोदर मी सोडलं होतं. तर आता बऱ्यापैकी मग रोग थांबला आहे. फक्त झाडं कुठं दिसत आहे, पण ते पण आधीचे होते. तर फरक जाणवतो या प्रोडक्टमध्ये. तर न्यूट्रीफाईट ॲक्च्युअल वर्किंग कसं करतं याबद्दल आपल्याला थोडक्यात सांगतो. तर न्यूट्रीफाईट याच्यात पोटॅशियम साल्ट ऑफ लॉंग चेन फॉस्फरस ही 96% उपलब्ध आहे. तर हा फॉस्फरस एकदम सूक्ष्म आणि हलक्या स्वरूपात असल्या कारणाने हा पिकात इन्स्टंट झायलम टू फ्लोएम ही जी सुरळीत सायकल आहे याच्यात तो वर्किंग करत असतो. तर जो विल्टिंग आहे हा कसा सुरू असतो, तर इथं हा बॅक्टेरिया स्टोअर होतो. रेस्टोनिया जो बॅक्टेरिया हा खोडाजवळ स्टोअर असल्या कारणाने इथं जे अन्नवहन आणि पाणी वहनाचं कार्य हे पिकापर्यंत सुरळीत चालू देत नाही. तर त्यातले जे पोटॅशियम साल्ट ऑफ लॉंग चेन फॉस्फरस आहे ही काय करत असते, तर पिकातली जी अन्न वहनाची क्रिया आहे ही थांबू देत नाही. आणि त्यानंतर जो पोटॅश आहे हा पोटॅश पिकातला ओलावा हा कमी होऊ देत नाही. त्याच्यामुळे हा पिकात इन्स्टंट काम करत असतो. तर आपण न्यूट्रीफाईट यासोबत आपण एका चांगल्या कंपनीचं ब्ल्यू कॉपर देऊ शकतात किंवा मेटॅलॅक्झिल देऊ शकतात. त्यानंतर व्हॅलिडामायसिन देऊ शकतात. तर हा म्हणजे 100% नाही म्हणत, पण 80 ते 90% हा पिकावर खूप जबरदस्त काम करतं. आणि जर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये जर दिलं तर एकदम 100% रिपोर्ट हे न्यूट्रीफाईटचे दिसायला आलेले आहेत. आम्ही शेतकऱ्यांचे बरेच फीडबॅक घेतले, त्यातनं आम्ही 100% सांगू शकतो जे प्रिव्हेंटिव्हमधनं जे पिकांना दिलेले आहेत ते बऱ्यापैकी थांबलेले आहेत.